पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुड मॉर्निंग अप्पा। सुप्रभात निळोबा। सुप्रभात। सुप्रभात। काय हो माई मावशी कुठे आहेत? आतमध्ये आहेत। अच्छा, मला सांगा तुम्ही सकाळी सकाळी वर्तमानपत्र सोडून हे पुस्तक कुठलं वाचत बसलात? काय निळोबा, पाठदुखी घालवण्यासाठी एखादा पाठीवर लावायला लेप किंवा पोटात घेण्यासाठी चूर्ण याची कृती दिसते का ते बघतोय मी जरा। अरे देवा, पाठ आखडली की काय तुमची? अरे माझी नाही, मग सौरभरावांची। काय? हो बिचारे रात्रभर कणत होते रे। हो काय सांगताय, कुठेच सर? आहेत वरच्या खोलीत झोपलेत ते। काय जावई बापू डॉक्टरला बोलवायला गेलेत, पण त्या औषधांबरोबर घरगुती उपाय केलेले सुद्धा चांगले ना, म्हणून शोधतोय जरा मी ते। शोधा शोधा, मी जाऊन येतो वर। हो चालेल चालेल। अरे हे राहू द्या। ठीक आहे ठीक। अहो काय हो सर, तुमची पाठ आखडली? अरे काय सांगू तुला, सकाळपासून हालता सुद्धा येत नाही रे त्याला। काय रे, कसा आहेस? अहो सर बरे आहात ना तुम्ही? मान धरले आणि कंबर थोडी, मावशी सांगते तितकं काही झालं नाहीये। असं कसं रे, तुझ्या या दुखण्यापायी मी स्वयंपाकखोलीत पाऊल टाकलेलं नाही। आता या नीलला उपाशी राहावं लागेल, नाही तर बाहेर जाऊन काही खावं लागेल। ते ठीक आहे का माई मावशी, तू एवढा विचार करू नको। बरं मी डॉक्टरांना बोलू का? अरे किती लोक बोलवणार आहेत डॉक्टरांना? गेलाय ना सचिन। अहो चिडताय काय? मी आपलं मदत म्हणून विचारलं। मी चिडत नाहीये, ते ठीक आहे। असलाच आहे रे तू। आजकाल ना याच्या मनात काय चालू आहे मला काही कळतच नाही। ए तुझ्याशी बोलतोय, मला बघता येत नाहीये मान। तुझ्या त्या आव आणणाऱ्या मॅडमना कळवू नकोस, कळलं का नील? नाहीतर येतील लगेच खोटी काळजी दाखवायला। मला काही झालं नाही, मला त्या नको तिकडे यायला। बर, मग खरी काळजी दाखवायला आल्या तर चालणार आहे का? सावकाश, मला उठता येत नाही म्हणून बरं वाटायला लागलं ना, फटके मारणार मी तुला। हो गंमत करतोय सर, मी नाही सांगणार त्यांना। नाही नकोच सांगूस, काही गरज नाहीये त्यांनी इकडे यायची। मला नकोय त्या इकडे आलेल्या, कळलं का? आज काय त्या इथे येत नसतात, आज त्यांचा एकदम विशेष मूड आहे। ते सकाळी त्या गाणं गुणगुणत काहीतरी प्लॅन करत होत्या, विशेष बेत। मी पण नंतर तिकडेच जाणार। बघितलं का सौरभा, तुला वाटतंय तशी ती काय टिप्प गाळत बसलेली नाही तुझ्यासाठी, आनंदात आहे ती। चांगलं आहे की नाही, त्यांचा मूड चांगला आहे तर चांगलंच आहे। मला नकोच आहे त्यांचा मूड खराब असायला। त्यांचा मूड असू दे चांगला, मला काय होऊ दे। नाही बरोबर आहे ना, बरोबर आहे। तुम्हाला काय, मला तुमच्या टोनवरनं वाटलं की तुम्हाला जरा प्रॉब्लेम आहे। हे बघ, मला प्रॉब्लेम नाही आहे, कळलं का? त्यांचा मूड चांगला आहे, मला आनंद आहे। त्यांचा मूड चांगला असू दे, त्यांचा मूड चांगला राहू दे, मला काही हे नाही। माझा मूड पण चांगला आहे, एकदम ठणठणीत आहे मी, एकदम। ऐकलंस का नील? उठता येईना बसता येईना, पण साहेबांचा मूड एकदम छान आहे बरं का आज। मावशी मी बरा आहे। या ना मावशी। जरा या बाजूला मान करा, या बाजूला होते का? एवढीच एवढीच। आणि त्या बाजूला नाही। इथे दुखतंय का? हो हो हो। उठून बसता येतं? नाही डॉक्टर। ओके ओके ठीक। डॉक्टर, कशामुळे अवघडली असेल याची पाठ? काहीच काळजीचं कारण नाहीये। काय बैठं काम असलं, कामाचा थोडा ताण जास्त असला, व्यायामाची सवय नसली की मग अशी दुखणी मान वर काढतात, आणि 40 नंतर झालं की जरा जास्तच त्रास होतो। नाही नाही डॉक्टर, तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे। नाही म्हणजे तसे आमचे भाऊजी छान, त्यांची तब्येत वगैरे छान आहे, पण
कदाचित त्यांना कसला तरी ताण असेल म्हणून हे झालं असेल, हो ना भाऊजी? वल्ली बस. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आता काही औषधं लिहून देतो, ती औषधं घेऊन या. आणि हो, तुम्ही आता 2 दिवस पूर्णपणे बेड रेस्ट घ्यायची आणि बाहेर वगैरे जायचं नाही. कमरेला पट्टा देतो, तो पट्टाही लावावा लागेल. ओके? हो हो, मी करतो सगळं, मी घेईन काळजी. गुड. आणि आता कामाचा अजिबात ताण घेऊ नका. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पूर्ण काळजी घेईन सरांची. एकबोटे सरांचा फोन मला. हॅलो, गुड मॉर्निंग मिस अनामिका. गुड मॉर्निंग सर. मला कसा काय केलात फोन? अरेच्चा, म्हणजे तशी परवानगी नाहीये का? अहो नाही सर, असं नाही, जरा आश्चर्य वाटलं म्हणून म्हटलं. अहो आश्चर्य तर आम्हाला वाटतंय. तुमचं आणि पटवर्धनचं काही भांडण वगैरे झालंय का? नाही म्हणजे तुमच्या खासगी आयुष्यात इंटरेस्ट नाही आम्हाला. हा, पण पटवर्धनच्या डब्यात नक्कीच आहे. काय आहे, गेले 2 दिवस तो ऑफिसला डबा न घेता येतोय. मला वाटलं कदाचित तुमचं भांडण झालं असावं किंवा तुमची तब्येत बरी नसेल, पण तुमचा आवाज तर अगदी खणखणीत येतोय. नाही, असं काही नाही झालेलं, मी बरी आहे की. मला काय झालं? अहो मग द्या की डबा. काय आहे, पटवर्धनचा डबा हा अख्ख्या ऑफिसच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पट्याने यांना सांगितलेलं दिसत नाहीये. मीच सांगू का? नको नको, त्याला योग्य वाटेल तेव्हाच सांगेल तो. अहो सर, जरा गडबड चालू होती कामाची. सौरभ वाड्यावर आहे, कारण आप्पांची तब्येत बरी नाही आहे ना, म्हणून. अरे हो हो, आप्पांचं बोलला होता तू. पण काल काय झालं, त्यांनी ते रिसोटो का काहीतरी मागवलं होतं. म्हणजे तुमचे पदार्थ आवडतात त्याला, पण आम्ही सगळे चकित झालो ना. म्हणलं विचारावं सहज की डब्याचं काय स्टेटस आहे. डबा ना सर, काय झालंय की तो माझ्या बरोबर नाहीये, कारण मी माझ्या आईच्या घरी आहे. ऍक्च्युली काय, तो आज ऑफिसला आला नाहीये आणि त्यांनी काही कळवलं सुद्धा नाही. म्हणजे युजली असं कधी होत नाही, पण ठीक आहे, असो. बरं सर, मी काय करते, बघते त्याचा कॉन्टॅक्ट होतोय का. मी तुम्हाला फोन करायला सांगते त्याला. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. सौरभ ऑफिसला का नाही गेला? काय झालं सर? हॅलो. हॅलो, हाय करायला वेळ नाही, कामाचं बोल. तू एकबोटे सरांना आपल्याविषयी सांगितलं नाही आहेस का? काय? हेच की आपण दोघं एकत्र नाही. ते कधी सांगायचं ते मी ठरवेन. बर, त्यांचा फोन आला होता मला. आता परत आला की मीही ठरवेन कधी काय सांगायचं आणि काही नाही ते. तू ओरडलास? मी काय ओरडलो वगैरे नाही. आता ओरडला असलास तरी असूच दे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ते तुला फोन करताय. तुझा फोन लागत नाहीये तर प्लीज स्वतःचा फोन नेटवर्क मध्ये ठेव. माझा फोन कुठे ठेवायचा, काय करायचं, रेंज मध्ये का बाहेर, ते सगळं मी बघेन. तू का मला इतका ऍटिट्यूड देतोयस? तू फोन उचलत नाहीयेस, ते मला फोन करतात म्हणून मी तुला फोन केलाय. तू उचलू नकोस. मला ही अशी टाळाटाळ करायला नाही जमत. अच्छा, म्हणजे या निमित्ताने फोन उचलायचा आणि मग मला निरोप द्यायला फोन केला, असं उलट निमित्त शोधायचं. मला काय गरज आहे तुझ्याशी बोलण्याची? गरज नाहीये, मग निरोप देऊन झाल्यावर फोन कट का करत नाहीयेस? अरे पण तुला त्रास होतोय ना मी फोन केल्याचा, तू कर की कट फोन. हे बघ, तू फोन केलायस, तू कट कर. त्रास तुला होतोय ना माझा फोन आल्याने, मग तू कट कर. तू आज ऑफिसला का नाही गेला? ते मी तुला सांगायला बांधील नाही. दादा,
राधा आले. हे कॉफी करू? नाही नको, आत्ता चहा झाला माई मावशीकडे. म्हणजे कोणीतरी वाड्यावर जाऊन आलेलं दिसतंय. ऍक्च्युली मी सौरभ सरांना भेटायला गेलेलो, हे पण भेटला ना? भेटले पण ते काय बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हते. तो पण खचलाय का रे? खचला वगैरे सगळं ठीक आहे, त्यांची पाठ बेकार दुखतीये. हे शपथ. 2 दिवस बेड रेस्ट सांगितली. बापरे. यार त्यांना हालता पण येत नाहीये यार, विवळत होते बिचारे. मी एक काम करतो, मी आज वाड्यावरच राहतो, कारण ते वरच्या खोलीत आहेत. मग काही लागलं तर सारखं वर खाली करायला लागेल. माई मावशी तरी किती वेळा करणार, तिचे गुडघे दुखतात. ठीक आहे ठीक आहे, तू बघ बर कधी कळलं, आणि काही लागलं तरी सांग, मी आहे. बघवत नाही का त्यांच्याकडे, खूपच त्रास होतोय त्यांना. बाप रे, एवढं बरं नाहीये आणि हा मला काहीच बोलत नाही. ओ, म्हणूनच गेला नसेल आज ऑफिसला. इतकं काय लपवायचं त्यात? सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं का? किती हट्टीपणा करायचा. आता नीट आराम केला म्हणजे मिळवलं. नील, हा मॅम. वाड्यावर जाणारच ना तू? हो जाणार आहे, पण म्हणजे सहज. मी सूप करतेय, तेवढं देशील का मावशींना? ए, कुठला सूप करते? टोमॅटो? नाही, मिनेस्ट्रोनी. हे असलं माई मावशी पिते? म्हणजे मी केलं होतं मागे, तर त्यांनी चव पाहिली होती आणि आवडलं होतं त्यांना, तर म्हणाल्या होत्या पुन्हा कधी केलंस तर ते पाठवून, म्हणून. नील, मावशी आजारी आहेत? नाही. तुम्हाला काय करायच्या चौकशा? म्हाताऱ्या माणसाला असं म्हणायचं होतं मला. जरा वेगळ्या चवीचं काही असलं तर बरं वाटतं. नील, जरा ही गाजरं का, हे घे. मम्मा मी काय करू? तू एक पॅन घे आणि त्यात ऑलिव्ह ऑइल घाल. नीलच्या भाज्या चिरून झाल्या ना की त्यात त्या परतून घ्याव्या लागतील. नील, जरा बारीक चिर रे, अशा मोठ्या मोठ्या चिरलेल्या भाज्या आवडत नाही पटायला. सूप नक्की कोणासाठी करतेस ग? मावशींसाठीच आहे, पण आता पाठवतीये तर फक्त मावशींसाठी पाठवणार आहे का? बाकीचे पण आहेत ना, आप्पा आहेत, वल्ली आहे, पट्या. तो ऑफिसला गेला असेल, पण संध्याकाळी आला आणि उरलं असलं थोडंसं तर पिल की थोडं. संध्याकाळी कशाला? तो तर पितील ना, पितील सर, पण पितील सूप. हे तू काम कर ग. हा ते. नील, सांभाळून घेऊन जा आणि मावशींना सांग जरा देताना गरम करून द्या. कोणाला? म्हणजे माई मावशी घेईल ना स्वतःच स्वतः. तेच म्हणतेय, घेताना गरम करून घ्यायला सांग. बर, तू मला एक सांग ना, हे एवढं सूप का बनवलं असेल? 4 घरांना पुरेल. अगं राहू दे राधा, ते काही खराब होत नाहीये लगेच, उद्याला होईल. नाही तर काय, दुखणं काय एका दिवसात बरं होतं का? पितील उद्या पण. नील, मावशीला आठवण करून दे की सूप नक्की पी, आणि ह्याचीही आठवण कर की ती आजारी आहे. राधे,
थंडी आहे ना खूप, म्हणून पाठवतीये सूप. उगाच आगाऊपणा करू नकोस. कळलं, उगाच आगाऊपणा करू नकोस. देतो मी मावशीला सूप. मॅम येतो. हा, सांभाळूनच आणते. हो. बाय. ऐक ना, एक विचारू. पट्याबद्दल आहे? नको विचारूस. मम्मा यार, अशी का वागतीये मम्मा? सौरभा, गरम गरम सूप आणलंय रे. मावशी उगाच आग्रह करू नकोस. आत्ता इच्छा होत नाही सूप प्यायची. मावशी असं कसं चालेल? सौरभ सरांनी सूप प्यायलाच नाही तर मग मॅमची मेहनत फुकट जाईल ना. मी प्यायला लावेन रे त्याला. त्याला जर का कळलं ना की हे तिनं बनवलंय तर मग काही खरं नाही रे बाबा. आपण सांगायचंच नाही ना. नाही रे, म्हणजे ना मला हे असं लपाछपी करणं जमत नाही ना. उगीच माझ्या तोंडून काही निघून गेलं तर. हे माय मावशी विसरू नकोस हा. तुझ्यासाठी मी नोकरीवर उदारून त्या दोघांना खोटे मेसेजेस केले होते, तेव्हा बरं जमायचं खोटं बोलायला. तो उत्साह परत आण. अनामिका मॅमने किती विश्वासाने तुझ्या नावावर सूप खपवलंय. त्यांची खूप इच्छा आहे ग सरांनी सूप प्यावं. मी ऐकतोय हा तुमचं बोलणं. आणा ते सूप इकडे. पितो. पितो. ऐकू आलं ना की मावशीची इच्छा आहे की तिने केलेलं हे सूप मी प्यावं म्हणून. ते हे घे. हा घे. हा घे सौरभा. सावकाश. काय रे, कसं झालंय? छान आहे. तू केलंस ना सूप? छान आहे मावशी, मस्त आहे तू केलेलं सूप. पितोय मी बरं का. हा मग शाळाच आहेस तू, गुणी आहेस. लवकर संपव बरं का. पाणी. हो हो. गोळ्या घ्या आणि शांतपणे झोपा. म्हणजे उठल्यावर काय एकदम बरंच वाटेल तुम्हाला. नील, मी काय लहान मुलगा आहे का माझ्याशी समजूत काढायला? हा मग लहानच आहेस तू. आता आम्ही सांगतोय ते ऐकायचं, कळलं ना. आता शांतपणे झोपायचं. थोड्या वेळात मी काहीतरी खायला घेऊन येईल, तोपर्यंत आराम करायचा. होय मावशी, मी तुझं सगळं ऐकणार आहे. शांत पडून राहतो, आराम करतो. झोप. एक ये सावकाश. ही काढतो हा. एक बऱ्याच दिवसांनी मी त्याला असं आरामात झोपलेलं बघितलं. इतका शांत झोपलाय. हे बघ, म्हणजे असं म्हणू नये, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. निदान या निमित्तानं तो शांतपणे झोपेल तरी. त्याला आरामाची खूप गरज आहे रे. चल आपण जाऊया खाली. नाही, मी अशी नुसती अंदाज बांधत नाही राहू शकत. सौरभला काय झालंय मला बघायलाच पाहिजे. अरे देवा ईश्वरा. नामिका. हा बोल गा नामिका. हॅलो मावशी, सूप मिळालं का? हो हो मिळालं. अगं बाई, मी तुला कळवायचंच विसरले ग.
मिळालं मिळालं. जरा वेगळं होतं पण आवडलं. आता नवीन चव घ्यायची सवय करायला हवी ना. हो ना, मला वाटलंच होतं. म्हणजे थोडं जास्तच दिलं होतं. म्हणजे काय इतरांनाही पुरलं ना? हो हो, सगळ्यांना पुरलं ना. मी, आप्पा, वल्ली सगळ्यांना पुरलं. सगळ्यांनाच पुरेल असं दिलं होतं मावशी. हो हो, सगळ्यांना पुरलं, उरलं, सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना. मी येऊ का तिथे? कशाला? सूप घ्यायला? नाही नाही, माझा डबा आहे ना तिथे. डबा घ्यायला येऊ का? अगं मग विचारायचंय काय त्यात? ये ना. नाही, फक्त डब्यासाठी, नाही तर कशाला आले असतं ना. डब्यासाठी यायचं होतं फक्त. हो हो, ये. हा, डबा घ्यायलाच ये. येते. कठीण आहे ग बाई या पोरीचं. बरं असेल ना सौरभला? काही सिरियस नसलं म्हणजे मिळवलं. अनामिका, हे सूप तू केलंय असं न कळण्या इतका वेडा नाहीये मी. तू असं का केलंस माहिती नाही, पण मी सूप प्यायलं आणि मला खरंच बरं वाटलं.